जी व्यक्ती कुत्र्याला चपाती व बिस्किटे खायला देतात त्यांच्यासमोर काय घडते? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुत्र्याला चपाती आणि बिस्किटे खायला देतात त्यांच्यासोबत काय घडते माहीत आहे का? भक्तांनो, एक छोटासा प्रश्न असा आहे की तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की घराजवळ एखादा कुत्रा वारंवार येतो आणि तुमच्याकडे पाहत उभा राहतो आणि तुम्ही त्याला चपाती देता किंवा बिस्किटे खायला देता, पण त्या छोट्याशा कृतीमागे एक मोठे आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे. हे फार कमी लोकांना माहीत असते. म्हणूनच भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे नक्की ऐका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत कुत्र्याला अन्न देण्यामागचे आध्यात्मिक रहस्य. स्वामी समर्थ आणि दत्त परंपरेमध्ये कुत्र्याला इतके महत्त्व काय दिले आहे आणि खरोखरच कुत्र्याला चपाती दिली तर शनिदोष, पितृदोष किंवा वास्तुदोष कमी होतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण समजून घेणार आहोत. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक प्राण्याला एक आध्यात्मिक अर्थ दिला गेला आहे. गाय असो, कावळा असो, मुंगी असो, पक्षी असो किंवा कुत्रा असो, प्रत्येक प्राण्यामागे एक संदेश दडलेला आहे. आपले ऋषीमुनी सांगतात की या सृष्टीतील प्रत्येक जीवांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. म्हणूनच कोणत्याही प्राण्याकडे तुच्छ नजरेने पाहू नका असे सांगितले जाते. आणि म्हणूनच अनेक देवतांच्या सोबत काही प्राणी दाखवले जातात, जसे की भगवान शंकरासोबत नंदी बैल, माता लक्ष्मीसोबत घुबड, भगवान गणेशांसोबत उंदीर आणि दत्तगुरूंसोबत कुत्रे दाखवले जातात. भक्तांनो, तुम्ही अनेक वेळा दत्तगुरूंचे चित्र किंवा मूर्ती पाहिली असेल. त्या चित्रामध्ये दत्तगुरू उभे आहेत आणि त्यांच्या मागे 4 कुत्रे उभे आहेत. आणि अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्की येतो की दत्तगुरूंसोबत 4 कुत्रे का दाखवतात? यामागे खूप खोल आध्यात्मिक अर्थ आहे. हे 4 कुत्रे साधे कुत्रे नाहीत, तर ते 4 वेदांचे प्रतीक मानले जातात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद. म्हणजे काय, तर संपूर्ण वेदांचे ज्ञान दत्तगुरूंना अनुसरते. दत्तगुरू हे ज्ञानाचे अधिष्ठान आहेत. वेदांचे ज्ञान त्यांच्या मागे चालते. म्हणूनच दत्तगुरूंच्या मागे 4 कुत्रे दाखवले जातात. हा फक्त चित्राचा भाग नाही, तर अत्यंत सुंदर आध्यात्मिक संदेश आहे. मित्रांनो, कुत्रा हा प्राणी निष्ठेचे प्रतीक मानला जातो. तुम्ही पाहिले असेल, कुत्रा आपल्या मालकावर किती निस्वार्थ प्रेम करतो. तो आपल्या मालकाचे रक्षण करतो. धोका आला की कोणीही येऊ द्या, तो लगेच भुंकून इशारा देतो की जागरूक राहा, आणि कधीही आपल्याला मालकाला सोडून जात नाही. म्हणूनच दत्तगुरू भक्तांना सांगतात, साधकांनीही कुत्र्यासारखी निष्ठा ठेवली पाहिजे, देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्याला साधनेत सतत जागरूकता राहिली पाहिजे. हीच दत्त परंपरेची खरी शिकवण आहे. आता भक्तांनो, एक महत्त्वाची परंपरा आणि समजून घेऊया. दत्त परंपरेमध्ये कुत्र्याला अन्न देण्याची एक जुनी आणि पवित्र परंपरा आहे. अनेक दत्तभक्त गुरुवारी कुत्र्याला चपाती देतात. काही भक्त दत्तगुरूंचा जप करत अन्न देतात. काही लोक दूध देतात, काही लोक बिस्किटे देतात. पण यामागे अतिशय सुंदर भावना असते. दत्त भक्तांनी श्रद्धा अशी आहे की भुकेल्या कुत्र्याला अन्न देणे म्हणजे दत्तगुरूंच आणणार. पण भक्तांनो, जरा विचार करा, जर एखाद्या प्राण्याला भूक लागली असेल आणि आपण त्याला प्रेमाने अन्न दिले, तर त्या क्षणी आपण फक्त एका प्राण्याची भूक भागवत नाही, तर आपल्या मनातील दया जागृत करतो. आणि दया हीच खरी भक्ती आहे असे संतांनी सांगितले आहे. दत्तात्रेयांचा मुख्य संदेश काय आहे माहिती आहे का? ते सांगतात, या सृष्टीतील प्रत्येक जीवांमध्ये परमेश्वर आहे. म्हणूनच त्यांनी 24 गुरु मानले. त्यामध्ये निसर्ग, प्राणी, पक्षी सगळ्यांचा समावेश आहे. म्हणजेच प्राण्यांनाही आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्व दिले गेले आहे. मित्रांनो, आता एक गोष्ट आपण शांतपणे समजून घेऊया. अनेक लोक म्हणतात की कुत्र्याला चपाती दिली तर शनिदोष कमी होतो. काही लोक म्हणतात पितृदोष शांत होतो. काही लोक म्हणतात घरातील वास्तुदोष कमी होतो. तर यामागचे खरे कारण काय आहे? ज्योतिषशास्त्र आणि लोकपरंपरेमध्ये असे सांगितले जाते की कुत्रा हा शनी ग्रहाचे संबंधित प्राणी मानला जातो आणि म्हणूनच शनिवारी किंवा गुरुवारी कुत्र्याला अन्न दिले तर शनीची पीडा कमी होते, अशी श्रद्धा अनेक लोकांमध्ये आहे. काही ठिकाणी असे सांगितले जाते की पितृदोष शांत करण्यासाठी भुकेल्या प्राण्यांना अन्न देणे हे अत्यंत पुण्याचे काम आहे. कारण आपल्या इतरांना सर्व प्राण्यांमध्ये देवांचा अंश असतो आणि जेव्हा आपण दया करतो तेव्हा ते पूर्ण आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. म्हणूनच काही लोकांना असे अनुभव येतात की त्यांनी कुत्र्याला अन्न देण्याची सवय लावली आणि त्यांच्या आयुष्यातील काही अडचणी हळूहळू कमी होऊ लागल्या. मित्रांनो, वास्तुशास्त्रातही कुत्र्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट सांगितली जाते. कुत्रा हा अत्यंत संवेदनशील प्राणी आहे. त्याला सूक्ष्म ऊर्जा जाणवते असे मानले जाते. जर एखाद्या घराजवळ कुत्रे वारंवार येत असतील तर काही वेळात एक संकेतही मानले जातात. काही लोक सांगतात की
ज्या घरात नकारात्मक ऊर्जा जास्त असते त्या ठिकाणी कुत्रे अस्वस्थ होतात आणि भुंकतात पण ज्या घरात प्रेम आणि शांतता असते तिथे ते शांतपणे बसतात. म्हणूनच काही वास्तुतज्ञ असे म्हणतात की जर तुम्ही प्रेमाने कुत्र्याला अन्न दिले तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते, कारण त्या कृतीमागे दया आणि सकारात्मक भावना असते आणि जिथे दया असते तिथे सकारात्मक ऊर्जा आपोआप वाढते. मित्रांनो, अनेक भक्त असे अनुभव सांगतात की घरात सतत तणाव होतो, भांडणे होतो, मनात अस्वस्थता होती, पण त्यांनी एक छोटासा नियम सुरू केला, रोज संध्याकाळी एक चपाती कुत्र्याला देण्याचा. आणि काही दिवसांनी त्यांना जाणवले की घरातील वातावरण थोडे थोडे बदलू लागते. आता हे चमत्कार आहे का हे सांगणे कठीण आहे, पण एक गोष्ट निश्चित आहे, जेव्हा आपण दया करतो तेव्हा आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक मन म्हणजेच सुखाचे दार असते. आता भक्तांनो, एक छोटासा पण खूप सुंदर उपाय सांगते. जर शक्य असेल तर आठवड्यातून एकदा गुरुवारी किंवा रोज संध्याकाळी एक साधी चपाती घ्या. त्या चपातीवर थोडे तूप लावा, मनात स्वामी समर्थांचा किंवा दत्तगुरूंचा जप करा आणि प्रेमाने कुत्र्याला द्या. अन्न देताना मनात एकच भावना ठेवा की हे अन्न दत्तगुरूंना अर्पण आहे. असा भाव ठेवला तर त्या अन्नदानाचे पुण्य अधिक वाढते असे मानले जाते. पण भक्तांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे उपाय भीतीपोटी करू नका, अंधश्रद्धा म्हणून करू नका. जर मनात भीती असेल की हे केले नाही तर काहीतरी वाईट होईल, तर ती खाली भक्ती नाही. खरी भक्ती म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि दया. स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा एक सुंदर संदेश दिला आहे. ते म्हणतात, सर्व प्राण्यांवर दया करा, भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्या माणसाला पाणी द्या. यापेक्षा मोठी सेवा या जगात नाही. म्हणूनच भक्तांनो, जर तुमच्या आसपास एखादा भुकेला कुत्रा दिसला तर त्याला एक चपाती देऊन पहा. कदाचित त्या छोट्याशा कृतीमुळे एका जीवाची भूक भागेल आणि तुमच्या मनातही एक वेगळा आनंद निर्माण होईल. कधीकधी देव आपल्या आयुष्यात मोठ्या चमत्कारांनी नाही तर अशा छोट्या छोट्या दयेच्या कृतीमधून प्रकट होतो आणि कदाचित त्या क्षणी दत्तगुरू तुमच्याकडे पाहत असतील आणि म्हणत असतील, हा माझा खरा भक्त आहे. म्हणूनच भक्तांनो, आजपासून एक छोटासा संकल्प करा. आपल्या आसपासच्या कोणत्याही भुकेल्या प्राण्यांना शक्य असेल तेव्हा अन्न द्यायचे, दया करा आणि सर्व जीवांमध्ये परमेश्वर पाहण्याची हीच खरी भक्ती आहे. हीच दत्त परंपरेची शिकवण आहे. मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाचा विषय बघूया. कुत्र्याला चपाती आणि बिस्किट देतो, पण आपण ती कधी देऊ नये हे कोणी सांगतच नाही. सर्वप्रथम लक्षात ठेवा, दान करताना मनाची शुद्धता खूप महत्त्वाची आहे. तुम्ही फक्त पाप धुण्यासाठी किंवा त्याला उपाय करू काम निघेल या स्वार्थी भावनेने कुत्र्याला अन्न दिले तर त्याचा पूर्ण फायदा होत नाही. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी सांगितलेली स्वार्थ सोडा, सेवा करा. म्हणून जेव्हा कुत्र्याला चपाती देता तेव्हा मनात फक्त एवढाच भाव ठेवा, देवा हा तुझाच अंश आहे, मी तुझ्या रूपाला अन्न देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांची सवय असते उरलेले, खराब झालेले किंवा रात्रभर पडलेले अन्न कुत्र्याला देण्याची. मित्रांनो, ही चूक आहे. आपण जे स्वतः खाणार नाही ते प्राण्यांना देणे म्हणजे दान नाही, तो अपमान आहे. वास्तू आणि धर्म दोन्ही सांगतात, शुद्धतेचे आणि प्रेमाने दिलेले अन्नच पुण्य निर्माण करते. म्हणूनच शक्यतो ताजी चपाती, थोडीशी तूप आणि जर बिस्किट देणार असाल तर जास्त मीठ, तिखट किंवा चॉकलेट नसलेली निवडा. तिसरी गोष्ट, टायमिंग. काही लोक जेव्हा मनात भीती, राग किंवा नकारात्मक विचार करतात तेव्हाच उपाय करायला लागतात. त्यावेळी तुमची मानसिक ऊर्जा नकारात्मक असते आणि तीच ऊर्जा अन्नातून प्रसारित होते. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने स्वामींचे नाव घेत 1 मिनिट ध्यान करून द्या. तुम्ही स्वतः अनुभव बघा. जेव्हा शांत मनाने देता तेव्हा कुत्र्याचं वागणं पण खूप प्रेमळ आणि शांत दिसेल. आणि शेवटची गोष्ट म्हणजे, काही जण विचारतात की मी रोज देत नाही, कधी विसरतो, मग दोष होतो का? नाही मित्रांनो, दोष तेव्हाच होतो जेव्हा आपण अहंकाराने म्हणतो, मीच देतो म्हणूनच माझं सगळं चाललंय. सेवा ही कर्तव्य आहे, दाखवण्यासाठी नाही. आठवते तितक्या वेळा करा, पण जेव्हा करता तेव्हा मनापासून करा. स्वामी समर्थ महाराजांना बाहेरून फार थाट नको होता, त्यांना भावना हवी होती. म्हणूनच लक्षात ठेवा, योग्य भावना, योग्य अन्न, योग्य वेळ आणि प्रामाणिक सेवा यामुळेच कुत्र्याला दिलेली साधी चपाती ही तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.